हाय, आज आपण बघणार आहोत एन्झायटी. एन्झायटी या विषयावर आपण पूर्णपणे सखोल बोलणार आहोत. आपल्याला सगळं माहीत असतं तरी आपलं मन शांत होत नाही. छोटी गोष्ट मोठ्या वाटायला लागतात. हृदय जोरजोरात धडधडतं. डोक्यात सतत एकच प्रश्न, काय होईल, काय होईल उद्या. जर तुमच्यासोबत असंच असेल तर ऐका, हे कमकुवतपणा नाही आहे, हे आळशीपणा सुद्धा नाही आहे, हे मेंदूची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. यालाच आपण म्हणतो चिंता. चिंता म्हणजेच एन्झायटी. आता चिंता म्हणजे काय, आपण थोडं डीपमध्ये बघूया. चिंता म्हणजे मेंदूची एक सिक्युरिटी सिस्टम आहे, धोका ओळखण्यासाठी तयार केलेली एक यंत्रणा. जेव्हा मेंदूला वाटतं काहीतरी चुकू शकतं, तेव्हा तो शरीराला तयार करतो. थोडी चिंता उपयोगी असते, पण जेव्हा धोका नसतानाही मेंदू सतत धोका कल्पना करतो, तेव्हा चिंता आजार बनते. आता समजून घेऊया, चिंता मेंदूत नक्की कशी तयार होते. मेंदूत एक छोटा भाग असतो, त्याला अमिगडाला असं म्हणतात. हा फिअरचा एक सेंटर म्हणतात. अमिगडाला विचार करत नाही, तो फक्त एक प्रश्न विचारतो, धोका आहे का. फ्युचरची चिंता, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची कल्पना, या सगळ्याला अमिगडाला खरा धोका समजतो. अमिगडाला ॲक्टिवेट होताच मेंदूत एक सिस्टम चालू होतं, HPA ॲक्सिस. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल लेवल वाढतो आणि स्ट्रेसचे हार्मोन्स आपले रिलीज होतात. आणि मग शरीरात काय होतं, हृदय जोरात धडधडतं, घाम येतो, श्वास उथळ होतो, मन बैचेन होतं. कारण शरीराला वाटतं धोका समोर उभा आहे, जरी तो फक्त विचार असला तरी. आता लक्ष देऊ नये का, जर ही प्रतिक्रिया दररोज जर चालू राहिली तर शरीरावर गंभीर परिणाम होतात. रिसर्च सांगतं, दीर्घकाळ चिंता राहिली तर नॅचरल किलर सेल कमी होतात. हे सेल आपल्याला रोगापासून आणि कॅन्सरपासून वाचवतात. म्हणजेच जास्त चिंता, कमकुवत इम्युनिटी. कोलेस्ट्रॉल लेवल जर जास्त राहिल्यामुळे शरीरात इन्फ्लामेशन वाढतं. त्यामुळे काय होतं, डिप्रेशन, हार्ट रेटचे प्रॉब्लेम याचा धोका वाढतो. म्हणजे चिंता फक्त मनात नसते, ती पूर्ण शरीरावर परिणाम करते. आता प्रश्न येतो, ही चिंता कुठून येते. याचं पहिलं कारण आहे जेनेटिक्स. जर कुटुंबात चिंता किंवा डिप्रेशन असेल तर मेंदूतील सिरोटॉन आणि गॅबा सहज इम्बॅलन्स होतात. पण लक्षात ठेवा, जेनेटिक फक्त गन आहे, ट्रिगर म्हणजे एन्व्हायरमेंट. बालपणीचा तुमचा एखादा ट्रॉमा असेल किंवा एखादी आठवण असेल, सतत आर्थिक अडचण, रिलेशनशिपचा स्ट्रेस, जॉब इनसिक्युरिटी, हे सगळं मेंदूला सतत अनसेफ फील करवत असतं. आणि मेंदू ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह तो बनत जातो. पेट स्कॅन स्टडी यांच्या रिसर्चनुसार ते दाखवतात की जेव्हा आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ओव्हर थिंक करतो, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपला डिसिजन मेकिंग पार्ट, तो आपल्या शरीरातला एक CEO सुद्धा म्हणू शकतो, कारण सर्व डिसिजन तोच घेतो. आणि दुसरा पार्ट म्हणजे हिप्पोकॅम्पस फ्युचर एक्झिक्यूट करतो. म्हणजेच काय होतं, मन वर्तमानात राहत नाही, ते सतत उद्याचं जग जगत असतं. उद्या काय होईल, फ्युचरमध्ये काय होईल. आता एक महत्त्वाचं सत्य आहे का, चिंता म्हणजे तुम्ही वीक आहात असं नाही आहे. चिंता म्हणजे तुमचा मेंदू खूप जास्त प्रोटेक्ट करतोय. आणि चांगली बातमी काय आहे, मेंदू ट्रेन करता येतो, अमिगडाला क्लॅम्प करता येतो, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स स्ट्रॉंग करता येतो. सायन्सने हे सिद्ध केलं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगने नाही तर ब्रेन रिटेनिंगने आपल्याला आपला माइंडचे पॅटर्न चेंज करावे लागतील. याने चिंता कमी होते. जर तुम्हाला मेंदू शांत करायला शिकायचं असेल तर या चॅनलवर तुम्ही पुढे राहा. इथून पुढे मी तुम्हाला प्रॅक्टिकल, न्यूरोसायन्स बेस या सगळ्या पद्धती मी तुम्हाला शिकवणार आहे. कारण मन शांत होणं हा लक नाही आहे, तो एक स्किल आहे. धन्यवाद.